मसाले भात नाही आवडत असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. लग्नातल्या पंक्तीतला मस्त वाफाळता भरपूर भाज्या घातलेला मसाले भात कधी एकदा ताटात येतोय आणि ताटातून पोटात जातोय याची आपण फक्त वाट बघत असतो. चला तर मग आज आपण अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो आचारी बनवतो तसा चमचमीत आणि मसालेदार असा मसाले भात करूयात. घरातल्यांची बराच वेळा मसाले भात केल्यानंतर तक्रार असते की जसा आपण लग्नात खातो भंडाऱ्यात खातो तसा हा मसाले भात झाला नाही. पण आता टेन्शन अजिबात घ्यायची गरज नाही. अगदी आचारी बनवतो तशाच पद्धतीने आणि त्याच स्टेपनी आपण हा मसाले भात करणार आहोत. चला तर मग आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तोपर्यंत जाऊन पटापट सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या व्हिडिओंचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. तर गॅसवर मी मोठ्या साईजची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता यामध्ये 1.5 पळीभर मी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल चांगलं कडकडीत असं गरम झाल्यावर 1 चमचाभर आपण यामध्ये मोहरी घालूया. मोहरीसुद्धा छान अशी तडतडू द्यायची म्हणजे ती दाताखाली आल्यावर अजिबातही कडू लागत नाही. आता यामध्येच 1 चमचाभर जिरं घालूया. जिरंसुद्धा छान असं तेलात नाचायला लागलं की मग यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं आणि 1 मोठ्या साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला अगदी पातळ असा उभा स्लाईस करून घ्यायचा आहे जेणेकरून तो लगेचच पटकन शिजला जातो आणि भातामध्ये दिसतानासुद्धा सुरेख दिसतो. आता हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनटं तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 तमालपत्र्याची पानं घालायची आहे. तमालपत्र जर आपण सुरुवातीलाच गरम तेलामध्ये घातलं तर लगेचच ते करपतं आणि मग त्याचा कडवट वास भाताला लागतो. त्यामुळे कांदा अगदी थोडासा यामध्ये शिजत आला की मग यामध्ये आपल्याला तमालपत्र्याची पानं घालायची आहेत. आता हे पहा 2 ते 3 मिनटामध्ये आपला कांदा छान ट्रान्सल्युसंट असा झालेला आहे. आता यामध्ये 1 मोठ्या साईजचा छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा आणि तोसुद्धा कांद्यासारखाच उभा स्लाईस करून घालायचा. टोमॅटो आपल्याला अगदी मऊसर शिजवण्याची अजिबातही गरज नाही तर फक्त 1 मिनिटभर कांद्यासोबत हा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो चांगला परतून झाला की 2 मोठे चमचेभर यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. आता ही पेस्ट बनवण्यासाठी मी यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंचभर आलं घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला मूठभर हिरवी कोथिंबीर घालायची आहे. याचं अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. आता हे वाटणसुद्धा आपल्याला तेलामध्ये 1.5-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. जेव्हा याच्या किनारींना तेल सुटलेलं दिसेल तेव्हा यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला बिर्याणी मसाला, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि अर्धा चमचाभर लाल तिखट यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे कोरडे मसालेसुद्धा या वाटणामध्ये आपण मिनिटभर चांगले परतून घेणार आहोत. आता या मसाल्यांचा जो घमघमाट सुटलेला आहे ना तो फक्त तुम्ही बघू शकता. याचा अनुभव तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही हा घरी ट्राय कराल. आता या मसाल्यांमध्ये आपल्याला काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये मी 1 वाटीभर हिरवे सोललेला वाटाणा घातलेला आहे. तसेच 1 वाटीभर फ्लावरचे मोठे तुरे देखील घेतलेले आहेत. 1 मोठ्या साईजचं गाजरसुद्धा बारीक चिरून मी यामध्ये घातलेलं आहे आणि 1 बटाटा देखील साल काढून त्याचे चौकोनी काप केले आहेत ते देखील यामध्ये घातलेले आहेत. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे. आत्ता हे जे आपण मीठ घालतोय हे फक्त आपण भाज्यांपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यामुळे मीठ घातल्यानंतर या भाज्या आधी आपल्याला चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि मग यावर झाकण ठेवायचं आणि 1.5 ते 2 मिनटं अगदी मंद आचेवरती या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. 1.5-2 मिनटांनंतर एकदा झाकण काढून पाहूयात. तर आपल्या भाजीला दणदणीत वाफ बसलेली आहे. आता या भाज्या आपण चमच्याने चांगल्या हलवून घेऊयात.
आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी जवळपास 1.5 तांब्याभर पाणी घालून घेणार आहे. आता हे पाणी शक्यतो घालताना आपल्याला गरमच घालायचं आहे, म्हणजे आपल्या भाज्यांना जी मस्त वाफ बसलेली आहे ती अजिबातही जात नाही आणि गरम पाण्यामुळे भाज्यासुद्धा लवकर शिजल्या जातात. आता यावर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूयात आणि पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघूयात. तर हे पहा, 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं पाणी मस्त असं उकळलेलं आहे. आता भाज्या देखील 60 ते 70% यामध्ये शिजून निघालेल्या आहेत. आता एकदा आपण हे सगळं चांगलं हलवून घेऊयात. आता इथे मी या मसाले भातासाठी 1.5 कप इतका बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे. इथे मी बिर्याणीचा नफीस तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ 2-3 पाण्यांनी चांगला स्वच्छ धुवून अर्धा तास मी पाण्यात भिजत ठेवला होता आणि मग यामधलं सगळं पाणी काढून मग हे तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर बिर्याणीचा राईस वापरायचा नसेल तर तुम्ही कोणताही सुवासिक म्हणजे इंद्रायणी किंवा बासमती, आंबेमोहोर असा कोणताही तांदूळ या भातासाठी निवडू शकता. पण शक्यतो मसाले भात जेव्हा आपण करतो तेव्हा सुवासिक तांदूळच वापरायचा, जेणेकरून या तांदळाचा वाससुद्धा भातामध्ये मस्त मिसळून जातो. आता एकदा आपण चमच्याने हे सगळं हलवून घेतलं की सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली यावर कोथिंबीर घालायची आणि मग यावर झाकण ठेवून मोठ्या आचेवरती एक 6 ते 7 मिनटं हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि आता हे पहा, एक 7 ते 8 मिनटानंतर मी झाकण काढून पाहते. तर वाह, काय सुंदर असा आपला हा भात दिसतोय. वाह, अप्रतिम. आणि ज्या त्याच्या वाफा येत आहेत ना, हे सगळं बघूनच मला तर खूपच जोरात भूक लागली. हा भात दिसतानाच अगदी लग्नात आपण खातो पंक्तीला तसा दिसतोय की नाही. वाह, मस्त. आणि करायला तर तुम्ही पाहिलंच आहे की हा भात किती सोप्पा आहे. अगदी घरगुती सामानात आणि घरच्या मसाल्यांमध्ये हा भात तयार होतो. आता असा भात खाल्ल्यानंतर कोणाच्या घरचे बरं खुश नाही होणार. त्यामुळे असा एकदा मसाले भात घरी नक्कीच करून पहा. घरचे तुमचं कौतुक करता करता थांबणार नाहीत, इतका अप्रतिम हा भात होतो. फक्त याचा वास आला ना तरी देखील मुलांना भूक लागेल, इतका सुगंध सगळ्या घरभर पसरला गेलाय. या भाताचं कौतुक ना मी जितकं करेल तितकं कमी आहे. त्यामुळे याचा जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर लगेचच ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये करा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच आपल्या या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळींसोबतसुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांना देखील असाच अगदी आचारी पद्धतीचा मसाले भात घरच्या घरी ट्राय करता येईल. चला तर मग, आता मी तर या मस्त गरमागरम वाफाळत्या भाताचा आस्वाद घेते आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. चला तर मग, भेटूयात अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आणि हो, आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ मात्र पाहायला विसरू नका.